माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण शिवलीलामृत कथासार होळी रूपात प्रारंभ करत आहोत. श्रवण करूया. अध्याय पहिला. अभिवाचन करत आहे. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमः. श्री ओम नमः शिवाय. हर हर महादेव शंभो. अध्याय पहिला. श्री शिवलीलामृत. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सांब सदाशिवाय नमः. ओम नमो जी शिवा अपरिमित आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हे रंबताता जगद्गुरी ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धा आनंद वनविलासा माया चक्र चालका अविनाशा अनंत वेशा जगतपते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्य विश्वंभरा कर्ममोचक गहना मनोज दहना मनमोहन जो भक्तवल्लभतो ही मनग जामात बाललोचन निलग्रीव उमानाथ मस्तकी स्वरधुनी विराजित जाती सुवन आरवत जी पक्षरथ प्रियती प्रातक यक्षपती मित्र प्रतारक दक्षमख विघ्नस्तक मृगाक निष्कलंक तव मस्तकी विशाळ भाळ कर्पूर गौरवर्ण काकोलन भक्षक निज भक्त रक्षक विश्वसाक्षी भस्मलोपन भयल्मोचन भवधारक जो सर्ग स्थित्य अंतकारण त्रिशूल पाणी शार्दूल चर्म वसन स्कंदातात सुहास्य वदन माया विपन दहन जो सच्चिदानंद निर्मळ शिवशांत ज्ञानघन अचळ जो भानुकोटी तेज अढळ सर्व काळ व्यापक जो सकळ कलिमल दहन कल्पमोश मोचन अनंत ब्रह्मांड नायक जगरक्षण पद्मजातात मन रंजन जनन मरण नाशक जो कमलद्रोद्भव कमलाकर दशशत मूक दशशत कर दशशत नेत्र सुर भुसुर अहोरात्र ध्याती जया भव भवांतक भवानीवर स्मशानवासी ग्रा अगोचर जो स्वरधुनी तीर विहार विश्वेश्वर काशीराज जो व्योम हरण योल भूषण जो गजदमन अंधक मर्दन ओंकार महाबलेश्वर आनंद घन मदगर्व भंजन अज अजित जो अमित गर्व निगमाग म्हणत जो दिगंबर अवयोरहित उज्जनी महाकाल कालातीत स्मरणे कृतांत भेनासी दुरित कानन वैश्वानर जो निज जन चित्त चकोर छत्र वेणु द्रुपवर मोहतम पापहर घृष्णेश्वर सनातन जो उमा हृदय पंजर कीर जो निज जन हृदय अब्ज भ्रमर जो सोमनाथ शशिशेखर सौराष्ट्रे देश विहारी जो कैरवलोचन करुणा समुद्र रुद्राक्षभूषण रुद्रावतार भीम भयानक भीमाशंकर तपापार नाही जाच्या नागदमन नागभूषण नागेंद्र कुंडल नागचर्म परिधान ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण नागानन जनक जो रुद्रारीश शत्रुष जनक वरदायक बाणवल्लभ पंचबाणांतक भवरोग वैद्य त्रिपुरहारक वैजनाथ अत्यंत भूतजो त्रिनयन त्रिगुणातीत त्रितापशमन त्रिविध भेदरहित त्र्यंबकराज त्रिदोषानल शांत करुणाकर बलाकजो कामसिंधू विरा रविदारक कौंटीरव कामसिंधू रविदारक कंठीरव जगदानंद कंद कृपार्णनव भीम नगयासी हैमवती धव हिम केदारभिनव जो पंचमुकुट माया मलहरण निशिधीन गाती अम्लनाय गुण नाई जय आदिमध्य अवसान मल्लिकार्जुन श्रीशैलवासी जो शक्रारी जन कांतक प्रियकर गुंजा संतापहरण जोडणी कर जेठे तिष्ठत मोह अहोरात्र रामेश्वर जगद्गुरु एसिया शिवा सर्वोत्तमा अजा अजिता ब्रह्मांड धामा तुझ्या वर्णावया महिमा निगम मा अतर्क्य
ब्रह्मानंद म्हणे श्रीधर तो गुणार नव घात थोर ते बुद्धी चित्त तर्क पोहोचणार न पावती पार तत्वता कनकाद्री सहित मेदिनीचे वजन करावया ताजव आणू कोठून व्योम साठवे संपूर्ण ऐसे साठवण कोठून आणू मेदिनी वसनीचे जळ आणि शिकता कोणत्या मापेही मोजू आता प्रकाशवाया आदित्या दीप सरता केवी होय दरिद्रीचे करुणापत्र कुदर कंजल जरणी मशिपात्र सुध्रुम लेखणी विचित्र करुणी लिहित कंज कन्या तेही तेथे राहिली तटस्थ तरी आता केवी करू ग्रंथ जरी तू म्हणे धरीसी यथार्थ तरी काय एक न होय द्वितीयेचा किशोर इंदू त्याशी जर्ण दशी वाहती दिनबंधू तैसे तुझे गुण करुणा सिंधू वर्णित असे अल्पमती सत्यवती हृदय रत्न मराळ वेदित गेला तो गुण निराळ अंत न कळेची समूळ तोही तटस्थ राहिला तेथे मी मंद मती किंकर केवी क्रमू शके महिमा मंडवर परी आत्मसातक करावया सादर तव गुणार्न नवी मीन झालो ऐसे शब्द ऐकता साचार तोषला दाक्षायनीवर म्हणे शिवलीलामृत ग्रंथ प्रिकर आरंभी रस भरी नमी जैसा धरुणी शिशूचा हात अक्षर लिहवी पंडित तैसे तव मुखे मम गुण समस्तम सुरसत्यंत बोलविनमी श्रोते व्हावे सावध चित्त स्कंद पुराणे बोलिला श्री सुकतात अगात श्री लीलामृत ग्रंथ ब्रह्मोत्तर खंड जे नैमेषारण्ये शौनकादी सुमती सूता प्रति प्रश्न करीती तू चिदा काशीचा रोहिणीपती करी तृप्ती श्रवणाची कोरा त्वा बहुत प्राणे सुरस श्री विष्णू लीला वर्णिला विशेष अघात महिमा आसपास दशावतार वर्णिले भारत रामायण भागवत ऐकता श्रवण झाले तृप्त परी शिव लीलामृत अद्भुत श्रवणद्वारे प्राशन करू यावरी वेदव्यास शिष्य सूत म्हणे ऐकाता देवणी चित्त शिवचरित्र परमादभूत श्रवणे पातक पर्वत जळती आरोग्य ऐश्वर्य अपार संतती संपत्ती ज्ञान विचार श्रवण मात्रे देणार श्री शंकर निर्जांगे सकळ तीर्थव्रताचे फळ मामकांचे श्रेय केवळ देणार शिवचरित्र निर्मळ श्रवणे कलिमल नासती सकळ यज्ञा माझी जप यज्ञ थोर म्हणाल जपावा कोणता मंत्र तरी मंत्रराज शिवशंट अक्षर बीज सहित जपावा मंत्रराज शिव षडाक्षर बीज सहित जपावा दुजा मंत्र शिव पंचाक्षर दोन्हीचे फळ एकची साचार हो तरी संसार अर्णव पार ब्रह्मादी सूर ऋषी आची जपती दारिद्र्य दुःख भय शोक काम क्रोध द्वंद पातक इतुक्यासी संहारक शिवतारक मंत्र जो तुष्टी पुष्टी धृतिकारक मुनी निर्जर रासी हाची कल्याण करता मंत्र राज संपूर्ण अघात महिमान वर्णवे नवग्रहात वासरमणी थोर तैसा मंत्रात शिव पंचाक्षर कमलोद्भव कमलावर अहोरात्र आची जपती शास्त्र माझी वेदांत तीर्था माझी प्रयागद्भूत महास्मशान क्षेत्रात मंत्रराज तैसा हा शास्त्रा माझी पाशुपत देवा माझी कैलासनाथ कनकाद्री जैसा पर्वतात मंत्र पंचाक्षरी तेवी हा केवळ परमतत्वचिन मात्र परब्रह्म हेची तारक मंत्र व्रताचे सभार ओवाळून टाकावे हा मंत्र आत्मप्राप्तीची खाणी कैवल्य मार्गीचा प्रकाश तरणी अविद्या कानन दाहक ब्रह्माग्नी सनकाणिक ज्ञानी हाची जपती श्री क्षुद्र आदी करुणी हाची जप मुख्य चौहुवर्णी गृहस्थ ब्रह्मचारी आदी करुणी दिवस रजनी जपावा जागृती स्वप्नी येता जाता उभे असता निद्रा करिता कार्या जाता बोलता भांडता सर्वदाई जपावा शिवमंत्र ध्यानी पचानन करणी आकर्णिता दोषवारण उभेची सांडिती प्राण न लागता क्षण भस्म होती न्यास मातृकाविती आसन न लगे जपावा प्रीती करुण शिव शिवचारिता पूर्ण शंकर येऊणी पुढे हुवा अखंड जपती जे आ मंत्र त्याची निजांगे रक्षी त्रिनेत्र आपुल्या अंगाची सावली करी पंचवक्र अहोरात्र रक्षितया मंत्र जप काला लागुणी शिव म्हणे मी तुमच्या ऋणी परी तो मंत्र गुरुमुखे करोणी
घे आधी विधीने गुरु करावा मुख्य वर्णे भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण या चिन्हे करुण मंडित जो मित भाषणी शांत दांत अंगी अमानित्व अदंबित्व हिंसक अतिविरक्त तोची गुरु करावा वर्णानाम ब्राह्मणो गुरु हा वेद वचने निर्धारू हा त्या पासोनी मंत्रचरू करोणी घ्यावा प्रीतीने जरी आपणासी ठाऊका मंत्र तरी गुरुमुखे घ्यावा निर्धार उगाची जपे तो अविचार तरी निष्फळ जाणे जे काम क्रोध मद युक्त जे का प्राणी गुरु विरहित त्याने ज्ञान कती लेभवत परी त्यांचे मुख न पाहावे वेदशास्त्रे शोधून जरी आले उपरोक्ष ज्ञान करी संतांची चर्चा पूर्ण तरी गुरुविना तरेना एक म्हणती स्वप्नी आम्हाती मंत्र सांगितला भगवंते आदरे सांगे लोकांते परी तो गुरुविन तरेना प्रत्यक्ष येऊन या देव सांगितला जरी गुह्यभाव तरी तो न तरेची स्वयंभाव गुरुशी शरण रीगता मौजे बंधने विन गायत्री मंत्र जपे तो भ्रष्ट पवित्र वरावीन वराडी समग्र काय व्यर्थो मिळवणी ती वाचक झाला बहुंश परी त्याचे न चुकती गर्भवास म्हणून सांप्रदाय युक्त गुरुस शरण जावे निर्धारे जरी गुरु केला व्रता एक परिपूर्ण संप्रदाय नसे ठाऊक जैसे गर्भा ध्यास सम्यक वर्ण व्यक्त स्वरूप न कळेची असो त्या मंत्राचे पुरच्चरण उत्तम क्षत्री करावे पूर्ण काशी कुरुक्षेत्र नैमिषारण्य गोकुर नक्षत्र आधी करुणी शिव विष्णू क्षत्र सुगम पवित्र सळी जपा वास प्रेम तरी याची विषयी पुरातन उत्तम कथा सांगेन त्या ऐका सर्वनी पठणी निज ध्यास आदरे धरावा दिवसे दिवस अनुमोदन देता कथेस सर्व पापास क्षय होय श्रवण मनन निज ध्यास धरिता साक्षात्कार होय सरस ब्रह्माग्न मार्गग्न तामस श्रवणे पावन सर्व होती तरी मथुरा नामनगर यादव वंशी परम पवित्र दाशार नामे राजेंद्र अति उदार सुलक्षणी सर्व राजे देती करभार कर जोडणी नविती वारंवार त्यांच्या मुकुट रत्न किरणे साचार प्रपदे जाची उजळली मुकुट घर्षणे करोणी कीर्तने पडली दिसती चरणी जेथे जेने सत्ता वसन पसरोणी पालरणी कुंभिणी हे उभारिला यशोध्वज जेवी शरत काळीचा द्विजराज सकळ प्रजा आणि द्विज चिंतिती कल्याण जयाचे जैसा शुद्ध द्वितीयेचा हे माणस तेवी ऐश्वर्य चढे विशेष जो दुर्बुद्धी दाशीस स्पर्शन करी कालत्रयी सदबुद्धी धर्मपत्नी शिरत स्वस्वरूपासी तुळीजे रमानाथ दानशस्त्रे समस्त याचकांचे दारिद्र्य निवटिले भूभुजांवरी जामदग्न समरांगिनी जेवी पळयाग्न ठाणन चळे रणीहुण कुठार घाये भूरुह दैसा चतुर्दिश अविद्या 64 कळा आकळी जेवी करतळीचा आवळा जेने दान मेघे निवटला दारिद्र्य धुरोळा याचकाचा बोलणे अतिमधुर मेघ गर्जे जेवी गंभीर प्रजाजनांचे चित्तमयूर नृत्य करीती स्वानंदे ज्याचा सेना सिंधू देखोनी अद्भुत जलसिंधू होय भयभीत नीच अंबरीचा ध्रुव सत्य वचन तेवी न चळीशी त्याची कांता रूपवती सती काशी राजकुमारी नाम कलावती जिचे स्वरूप वर्णी सरस्वती विश्वधणे करोनिया ते लावण्य सागरीची लहरी खंजानाक्षी बिंबाधरी मृदुभाषिनी पीकस्वरी हंस गमना हरी मध्या शेषी वदना भुजंगवेणी अलंकारा शोभा जिची तनु आणि दर्शने झळकती जी हृदयी बोलता सदिनी प्रकाश पडे सकळ कला निपुण या लागी कलावती नाम पूर्ण जे सौंदर्य वैराग्यरीचे रत्न जे निधान चातुर्य भूमीचे अंगीचा सुवासन माये सदनात जीचे मुखाब्ज देखता नृपनाथ नेत्र मिलिंद रुंजी घालित धनी पाहतान पुरी जे नूतन आणिले परणून मन श्रीचे आकर्षेले रयाचे मन बोलाऊ पाठविले प्रीती करुण परितेन येची पार्थिता स्वरूप शृंगार जाळे पसरून आकर्षेला नृपमान समीन या लागी दाशार राजा उठवून आपणासी गेला तुझपासी
म्हणे शृंगार वल्ली शुभांगी मम तनुरूक्षासी आलिंगी उत्तम पुत्र फलप्रसवसी जगी अत्यानंदे सर्वादेकता तव ते शृंगार सरोवर मराळी बोले सुहास्य वदना वेलाळी म्हणे घ्या उपासीला शशी मोळी सर्व काळ वर्चस्से जे स्त्री रोगिष्ट अत्यंत गर्भिणी किंवा ऋतू स्नात अभुक्त अथवा व्रतस्थ वृद्ध सत्न भोगावी स्त्री पुरुषे हर्षयुक्त असावी तरुण रूपवंत अष्टभोगे करुणीयुक्त चिंताग्रस्त नसावी पर्व काळ व्रतधीन निरसून उत्तम काळी षडस अन्ने भक्षुन मग ललना भोगावी प्रीती करुण राजलक्षण सत्य हे राव काम मंदे मत्त प्रचंड रतिबरे पसरवणी दोरदंड आलिंगन देता बळे प्रचंड शरीर त्यांचे पोळले लोवार नगला सप्त अनंत तैसी कलावतीची तनु पोळत रूप वेगळा होणी पुसत कैसा वृत्तांत सांग हा शृंगार सदन विलासिनी मम हृदयानंदवर्धिनी सकळ संशय टाकुनी मुळी होणी गोष्टी सांग म्हणे राज चक्र मुकुटा वनंतस क्रोधे भरो नेदी मानस माझा गुरु स्वामी दुर्वास अनुसया आत्मज महाराज त्या गुरुने परमपवित्र मज दिदला शिव पंचाक्षरी मंत्र तो जपता अहोरात्र ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय परम पावन पुनीत मी ममांग शीतळ अत्यंत तव कलेवर पाप संयुक्त अगम्यागमन केले विचार रहित अभक्षति तुके भक्षिले मम श्री गुरु दये करुण राजेंद्राने त्रिकाळ ज्ञान तुझ जप तप शिवार्चन घडले नाही सर्वदा घडले नाही गुरुसेवन पुढे राज्यांती नरक दारुण ऐकता राव नुरुतापे करुण सदगतीत झाला म्हणे कलावती गुणगंभीरे तो शिवमंत्र मज देई आदरे ज्याचे नि जपे सर्वेत्रे महत पापे वक्ष होती ती म्हणे हे भूजेंद्र मज मज सांगावया नाही अधिकार मी वल्लभा तू प्राणेश्वर गुरु निर्धार तू माझा तरी यादव कुळी गुरुवरिष्ठ गर्गमणी महाराज श्रेष्ठ जो ज्ञानिया माझी दिव्य मुकुट विद्या वरिष्ठ तयासी जैसे वशिष्ठ वामदेव ज्ञाने तैसाच महाराज गर्गमुनी त्यासी नृपश्रेष्ठा शरद जाऊनी शिवदीक्षा घेई जे मग कलावती सहित भोपाळ गर्गाश्रमी पातला तत्काळ साष्टांग म्हणी करकमळ जोडणे उभा ठाकला अष्टभावे दाटून हृदयी म्हणे शिवदीक्षा मज देई म्हणून पडती लागे पायी मिती नाही भावार्था यावरी तो गर्गमुनी कृताज्ञ भगिनी तीरा येऊनी पुण्य वृक्षातळी वैसोनी स्नान करवी यमुनी यायचे उभयांताणी करुणी स्नान यथा सांग केले शिवपूजन यावरी दिव्य रत्ने आणून अभिषेक केला गुरुजी दिव्याभरणे दिव्य वस्त्रे गुरुपूजिला नृपे आदरे गुरुदक्षिणेसी भांडारे दाशार राये समेर पेले तनु मन धनेशी उदार गर्ग चरणी लागे नृपवर असोनी गुरुसी वंचिती जे पामर ते दारुण निरय भोगिती श्री गुरुचे घरी आपद भोगी सर्व संपदा कैसे ज्ञान त्या मतिमंदा गुरु ब्रह्मानंदान भजे जो एक म्हणती तनु मन धन नाशवंत गुरुसी काय अर्पुण परम चांड त्याचे षड ज्ञान कदा वर्णन पाहावे धीक विद्या धीक ज्ञान धीक वैराग्य धीक साधन चतुर्वेद शास्त्रे आला पडून धीक पटन तयाचे जैसा करपृष्टीवरी चंदन षडर्षी दर्वे व्यर्थ फिरून जेवे मापे तंदुल मोजून इकडून तिकडे टाकीती घाना इक्षुरस काळी इतर सेविती रसनका नऊवाळी की पात्रात शर्करा साठविली परी गोडी न कळे तया असो ते अभाविक खळ तैसा नव्हे तो दाशार नृपाळ षोडपचारे निर्मळ पूजन केले गुरुचे उभा टाकला कर जोडून मग तो गर्ग हृदयी धरुण मस्तके हस्त ठेवून शिवपंचाक्षर मंत्र सांगे हृदय आकाश भुवनी उगवला निजबोध तरणी अज्ञान तमतेच क्षणी निरखुणी नवल झाले अद्भुत मंत्राचे महिमान रायची या शरीरामधून कोट्यावधी काक निरोगन फळते झाले ते दवा किती एकांचे पक्ष जळाले चढ तासी बाहेर आले अवघेची भस्म होऊन गेले संख्या नाही दयाते जैसा किंचित पडता कृशान दग्ध होय कंटकवन तैसे काक गेले जळून देखोणी रावण हल करी
पुरुषी नमुनी पुसेन रूप, काक कैसे निघाले अमुप, माझे झाले दिव्य रूप निर्जरावणी आगळे. गुरुमणे ऐक सांक्षेप्ती, अनंत जन्मीची महापापे, बाहेर निघाली काक रूपे. शिवमंत्र प्रतापे भस्म झाली, निष्पाप झाला नृपवर. गुरुस्तवन करी वारंवार, धन्य पंचाक्षरी मंत्र, तू धन्य गुरु पंचाक्षरी. ओम नमः शिवाय. पंचभूतांची झाडणी करुण, सावर केले मजला गुण, चारी देह निरसून केले पावन गुरुराया. 25 तत्वांचा मेळ, त्यात सापडलो बहुत काळ. क्रोध महिषासुर सबळ, काम वेताळ दुसदुशी, आशा मनशा तृष्णा कल्पना, भ्रांती भूली इच्छा वासना, या जाखिनी यक्षिणी नाना विटंबित होत्या. ऐसा उघा माया मेळ, त्वा निरसीला तत्काळ. धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ, गुरुदयाळ धन्य तो. सहस्र जन्म पर्यंत मज ज्ञान झाले समस्त, पापे जळाली असंख्यात, काकरूपे देखिले म्या. स्वर्णस्तेय अभक्षय भक्षक, सुरापान गुरु तल्पक, परदारा गमन गुरु निंदक, ऐसी नाना महत पापे. गोहत्या ब्रह्महत्या धर्म लोपक, स्त्री हत्या गृहत्या ब्रह्मचंदक, छळक परनिंदा पशुहिंसक, वृत्तिहारक अगम्य श्रीगमन, मित्रद्रोहे गुरुद्रोही, विश्वद्रोहे वेदद्रोही, प्रासाद भेद लिंग भेद पाही, पंक्ती भेद हरिहर भेद, ज्ञान चोर पुस्तक चोर पक्षीघातक, पाखंडमती मिथ्यावादक, भेद बुद्धी भ्रष्ट मार्ग स्थापक, स्त्रीलपंट दुराचारी, कृतज्ञ परद्रव्यापहारक, कर्मभ्रष्ट तीर्थमहिमा उच्चेष्टक छेदक, भकध्यानी गृहचाळक, मातृहतक पितृहत्या, दुर्बलघातक कर्म मार्गग्न, दीनहत्यारी पाहती पैशून्य, तृणदाहक पीडिती सज्जन, गोत्रवध भगिनीवध, कन्या विक्रय गोविक्रय, हय विक्रय रसविक्रय, ग्रामदाहक आत्महत्या पाहे, भ्रूणहत्या महापापे ही महापापे सांगितली. क्षुद्र पापे नाही गणिली, इतकी काकरूपे निघाली, भस्म झाली प्रत्यक्षम. काही गाठी पुण्य होते परम, म्हणून नरदेह पावलो उत्तम, गुरु प्रतापे तरलो निस्तम. काय महिमा बोलू आता, गुरुस्तवन करुणी अपार, ग्रामासी आला दाशार नृपवर, सवे कलावती परमचतुर, केला उद्धार तयाचा, केला उद्धार रायाचा. जपता शिवमंत्र निर्मळ, राज्य वर्धमान झाले सकळ, अवर्षण दोष दुष्काळ, देशातून पळाले, वैधव्य रोग आणि मृत्यू नाहीच कोटी देशात. आलिंगिता कलावतीसी नृपनाथ, शेषी ऐसी शीतळ वाटे, शिवभजनी लाविली सकळ जन, घरोघरी होत शिवकीर्तन, रुद्राभिषेक शिव भुजन, ब्राह्मण भोजन यथाविधी. दाशार रायासी आख्यान, जे लिहिती ऐकती करीती पठन, प्रीती करुणे ग्रंथ रक्षण, अनुमोदन देते जे, सुपळ त्यांचा संसार, त्यासी निजांगी रक्षी श्रीशंकर. धन्य धन्य तेची नर, शिवमहिमा वर्णिती जय. पुढे कथा सुरससार, अमृतावनी रसिकपार, ऐकित पंडित चतुर गुरुभक्त प्रेमळ ज्ञानी जय. पूर्ण ब्रह्मानंद शिवळ पाणी, श्रीधरमुख निमित्त करुणे, तोची बोलवित विचारोणी, पाहावे म्हणे निर्धारे. श्रीधर वरद पांडुरंग, तेने शरीर रिले शिवलिंग, पूर्ण ब्रह्मानंद अभंग, नवे विरंग कालत्रयी. श्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परसोतो सज्जन अखंड, प्रथमाध्याय गोढा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तुं, श्री सांब सदाशिवार्पणमस्तुं. हर हर महादेव शंभो, हर हर महादेव शंभो, हर हर महादेव शंभो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जर तुम्ही श्रवण केले असेल तर लिहा आणि बोला, हर हर महादेव शंभो लिहायला विसरू नका. ओम नमः शिवाय.